स्वातंत्र्य दिन भाषण. ज्याचा मुकुट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता, सत्यमेव जयते आहे आमचा नारा. आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा आणि मानाचा दिवस आहे. अशा या क्रांतिकारी शुभ दिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय जनता थोर पुरुष क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नातून व आत्मबलिदानातून स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता. त्यामुळे समस्त भारतीयांकरता हा अतिशय आनंददायी व अविस्मरणीय असाच दिवस आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा अनेक थोर स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. तरीही भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरिबी सारख्या समस्या आवासून उभ्या आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही. आजच्या या स्वातंत्र्य दिनी आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम बनवण्याचा संकल्प करूया आणि सर्व स्वातंत्र्यवीरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करूया. शेवटी एवढेच म्हणेल, सुंदर आपला भारत देश, अनेक जरी इथले वेश, अनेक धर्म जाती ही जरीही, नाही कुणाला कुणाचा द्वेष. भारत माता की जय. स्वातंत्र्य दिन चिरायू हो. जय हिंद. धन्यवाद. भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.